स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. 1908 साली मद्रास येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 गोपालकृष्ण गोखले, 2 रास बिहारी घोष, 3 दादाभाई नौरोजी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रास बिहारी घोष. 1908 साली मद्रास येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे रास बिहारी घोष होते. प्रश्न क्रमांक 2. तामिळनाडू या राज्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 1997, 2 1998, 3 1999, 4 2000. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1997. 1997 रोजी तामिळनाडू या राज्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 3. मटकी हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 उत्तर प्रदेश, 3 मध्य प्रदेश, 4 उत्तराखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. मटकी हे लोकनृत्य खालीलपैकी मध्य प्रदेश या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 4. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 हाजीपूर, 2 बिलासपूर, 3 कोलकाता, 4 भुवनेश्वर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हाजीपूर. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हे हाजीपूर येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 5. जागतिक ओझोन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 25 ऑगस्ट, 2 29 ऑगस्ट, 3 9 सप्टेंबर, 4 16 सप्टेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 16 सप्टेंबर. जागतिक ओझोन दिवस हा 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 1 श्रीनिवास खळे, 2 शाहीर साबळे, 3 अमर साबळे, 4 राजा बडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजा बडे. राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे लोकगीत लिहिले आहेत. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात सद्यस्थितीत एकूण किती महानगरपालिका आहेत? ऑप्शन क्रमांक 1 28, 2 27, 3 29, 4 30. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 29. महाराष्ट्रात सद्यस्थितीला एकूण 29 महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 8. जून 2025 पर्यंत भारतात किती रामसर स्थळे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 85, 2 75, 3 95, 4 91. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 91. जून 2025 पर्यंत भारतात 91 रामसर स्थळे आहेत. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 तेलंगणा, 4 छत्तीसगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. तेलंगणा या राज्यामध्ये भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिली खाजगी ट्रेन कोणत्या 2 राज्यात दरम्यान धावली? ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू महाराष्ट्र, 2 महाराष्ट्र दिल्ली, 3 तेलंगणा कर्नाटक, 4 छत्तीसगड केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू महाराष्ट्र. तामिळनाडू व महाराष्ट्र या 2 राज्यांदरम्यान भारतातील पहिली खाजगी ट्रेन धावली. प्रश्न क्रमांक 11. दादासाहेब फाळके पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1965, 2 1969, 3 1975, 4 1980. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1969. 1969 रोजी या वर्षी दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. प्रश्न क्रमांक 12. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली? ऑप्शन क्रमांक 1948, 2 1969, 3 1975, 4 1980. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1948. 1948 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या
गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वेला सुरुवात करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस, 2 लॉर्ड डफरिन, 3 लॉर्ड मेयो, 4 लॉर्ड डलहौसी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी याच्या काळामध्ये, या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वेला सुरुवात करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 14 जगातील सर्वात मोठे रेल्वे फलाट कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोरखपूर, 2 मुंबई, 3 हावडा, 4 कल्याण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोरखपूर. जगातील सर्वात मोठे रेल्वे फलाट हे गोरखपूर आहे. प्रश्न क्रमांक 15 संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 विधान परिषद, 2 विधानसभा, 3 लोकसभा, 4 राज्यसभा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 16 भारतामध्ये तरंगणारे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश, 2 आसाम, 3 सिक्कीम, 4 मणिपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर. मणिपूर या राज्यामध्ये भारतामध्ये तरंगणारे राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. प्रश्न क्रमांक 17 भारतातील कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीची संख्या सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश, 2 मध्य प्रदेश, 3 सिक्कीम, 4 मणिपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतातील अनुसूचित जमातीची संख्या सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 18 बिहारमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन क्रमांक 1 कुंवर सिंग, 2 राणी लक्ष्मीबाई, 3 मंगल पांडे, 4 नानासाहेब. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कुंवर सिंग. कुंवर सिंग यांनी बिहारमधील 1857च्या उठावाचे नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 19 पुरिया लोकनृत्य कोणत्या नृत्याचा भाग आहे? ऑप्शन क्रमांक 1 संताल लोकनृत्य, 2 कातकरी लोकनृत्य, 4 गावंडी लोकनृत्य 3 गावंडी लोकनृत्य, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गावंडी लोकनृत्य. पुरिया हे लोकनृत्य गावंडी लोकनृत्याचा एक भाग आहे. प्रश्न क्रमांक 20 लोकलेखा समितीची पद्धत खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली आहे? ऑप्शन क्रमांक 1 रशिया, 2 ग्रेट ब्रिटन, 3 कॅनडा, 4 दक्षिण आफ्रिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ग्रेट ब्रिटन. लोकलेखा समितीची पद्धत ही खालीलपैकी ग्रेट ब्रिटन या देशाकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 21 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक, 2 महात्मा गांधी, 3 मदन मोहन मालवीय, 4 सरोजिनी नायडू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय. मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केले. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त वर्धनीयता असते? ऑप्शन क्रमांक 1 सोने, 2 पारा, 3 लिथियम, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सोने. सोन्यामध्ये सर्वात जास्त वर्धनीयता असते. प्रश्न क्रमांक 23 आधुनिक आवर्त सारणीमध्ये चौथ्या आवर्तामध्ये किती उपधातू आहेत? ऑप्शन क्रमांक 1 0, 2, 1, 3, 2, 4, 3. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2. आधुनिक आवर्त सारणीमध्ये चौथ्या आवर्तामध्ये एकूण 2 उपधातू असतात. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी काय मानवी शरीरातील जीवाणूजन्य संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 1 प्रतिजैविक, 2 बधिरीकरण, 3 प्रतिरोधी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रतिजैविक. प्रतिजैविक हे मानवी शरीरातील जीवाणूजन्य संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 25 रायबोसोम कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 1 प्रकाश संश्लेषण, 2 प्रथिने संश्लेषण, 4 चरबी संश्लेषण, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रथिने संश्लेषण. रायबोसोम हे
प्रथिने संश्लेषण प्रक्रियेचे क्षेत्र आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.